सुरुवात होती आहे सुपर हिट मध्ये आपण आहोत. प्रथमेशचा हा बॉल, काय प्रयत्न होते, काय प्रयत्न पाहायला मिळाले. लाजवाब, अप्रतिम अशा पद्धतीचा परफॉर्मन्स इथे होणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या रंगामध्ये नाहून निघणारे हे खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रदर्शन उच्च दर्जाचं होत असताना क्रिकेटचा खेळ रोहित सारख्या खेळाडूला इथे जपून ठेवलाय. पुढे सासावला, इथे ट्राय चांगल्या रीतीने केला. सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन ग्राउंड, रन्स मिळेल केवळ एक सिंगल. रोहित सारखा उंचपुरा असा बॅटर ज्या वेळेला लोड करून बॉलला पिक करतो ना त्यावेळेला डाऊन द ग्राउंड चांगल्या रीतीने स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सिंगल अवेलेबल होती ती इथे प्राप्त झाली. 9 धावा दाखवण्यावरती 9 रन्स ऑन द बोर्ड. रोहित आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये जीवा ही जोडी जमली. आघाडीचे बॅटर आता मात्र चांगल्या रीतीने प्रदर्शन करत असताना पाहायला मिळत आहे. ती पार्टनरशिप बिल्ड होणं तितकेसे गरजेचं आहे. किंवा ज्या पद्धतीने दोन्ही खेळाडू खेळत असताना पाहायला मिळाल्यात ना या गोष्टी पत्त्यावरती पडू शकतील. बॅटिंग करत असताना हेवी परफॉर्मन्स या टीमच्या धावा व्हायला हव्यात. आघाडीच्या जोडीने इथे परफॉर्मन्स करायला हवा. पार्टनरशिप बिल्ड करत असताना एक मोठं फाउंडेशन उभं करायला हवं. हा बॉल उभयशीच्या बाहेर आहे, सोडून दिला. ठाऊक होता दिशाहीन चेंडू आहे. हा धावा दाखवण्यावरती पाहायला मिळतात. 10 रन्स ऑन द बोर्ड. इथे थेट यशांचा वेग परनेच्या डिस्ट्रॉय खेळाडू होईल तो बाद. विकेट मिळवली. नजर हटी, दुर्घटना घटी. खेळाडू क्रमांक पहिला जीवा होतो इथे बाद. मैदानाच्या आतमध्ये टप्प्यावरती नियंत्रितबद्ध प्रथमेशी गोलंदाजी आपण पाहतोय. बॅकफुटला ऑन साईडला केले. क्षेत्ररक्षक आहे शॉट विकेट रिझन मध्ये. प्रत्येकाचा डेडिकेशन इथे कामी येत आहे. गाळतात हे खेळाडू. आपण नेहमी म्हणतो ना जो पानी से नहाते वो केवळ लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते हैं. इतिहास बदलण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे एसएन बॉईज या टीमला. एसएन बॉईज त्या रीतीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करतायत. टाळ्यांचा कडकडाट त्यांना मिळणार हे प्रोत्साहन. शिट्ट्या, टाळ्या. संघाची धावसंख्या 10 धावा दाखवण्यावरती आहे. एक खेळाडू जो बाद झालाय 10 धावा दाखवण्यावरती पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज होईल. नवीन बॅटर स्ट्राईक करेवरती विवेकला आपण पाहतो. पुढे सरसावलाय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न हाणून काढलाय आणि बॉक्स आउट रूपाने विवेक आल्या पाऊली माघारी परतलाय. पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिले. जशाच तसं टिक फॉर टॅक प्रत्युत्तर चांगल्या स्वरूपाचं दिलं. खेळाडू ते विवेक होतोय बाद. ह्या गोष्टीचं दडपण निश्चितच येतं. कारण आपण पाहिलं ना की ज्या ज्या वेळेला टाळ्यांचा गडगडाट झाला किंवा अगदी त्याच वेळेला ज्या ज्या वेळेला चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण झाले त्या वेळेला दडपण येतात. परंतु कौतुक प्रथमेशचे करायला हवं. प्रथमेशने काय गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना या षटकामध्ये केवळ त्याने 1 धाव खर्च केली आणि 2 विकेट मिळवल्या. महत्वाची गोलंदाजी. आपण प्रथमेशसाठी एवढं म्हणू शकतो जेव्हा मॅटर बडे होते वहा प्रथमेश बडे होते. त्याने विकेट मिळवल्या किंवा 1 धाव खर्च केली. उजव्या एसीवरती हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा प्रकाश आलाय. एकंदरीत पहिला गोलंदाज आला आणि ती फॅक्टर हा एसएन बॉईज या टीमसाठी इम्पॉर्टंट राहिला. हा बॉल बॅकफुटला पुन्हा एकदा केलाय. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतं. प्रथमेश, प्रकाश, दोन प्रथमेशने गोलंदाजी केली. प्रकाशाला 30 षटक पाहतायत. बॉल इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पलकावरती आहे.
मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू बॉक्स आउट होताने खेळाडू होतो आणखीन एक बाद लालच दिली मोठा फटका खेळण्याचा मोह आवडता आला नाही फलंदाजाला आणि बॉक्स आउट रूपाने इथे होतोय तो बाद एका मागोमाग एक खेळाडूला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलेत प्रथमेशने सुरुवात केली 2 विकेट त्याने मिळवल्या त्यानंतर प्रकाशने विकेट मिळवली 11 धावा धावफलकावरती 3 खेळाडू जे बाद झाले 30व्या षटक प्रगतीपथावरती आहे ते दडपण मोठ्या मॅचचा असू शकतो सुपर 8चा दडपण इथे येऊ शकतं खेळाडूंवरती परंतु अंडर प्रेशर एक चांगल्या दर्जाचं प्रदर्शन ही करणं गरजेचं राहणार आहे अंडर प्रेशर बॅटिंग चांगल्या दर्जाची करावी लागेल अनेक वेळेला आपण म्हणतो ना संकट आणि अडचणी आल्यानंतर घाबरून आणि विखरून जायचं नसतं एक चांगलं प्रदर्शन संकटाच्याच काळामध्ये होतं हलक्या हाताने खेळण्यात मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक खेळाडू बाद 1 more wicket down तिसरा चौथा खेळाडू इथे बाद झालाय विनीतने चांगलं प्रदर्शन इथे केलंय एका मागोमागे खेळाडू एबी परफॉर्मन्स टीमचे इथे बाद झाले 4 खेळाडू बाद 11 धावा धावफलकावर 4 फलंदाज बाद झाले एबी परफॉर्मन्स टीमसाठी आपण इतकं म्हणू शकतो मित्रांनो अडचणी आहे संकट आहे जो संकटांना घाबरतो ना त्याची लागते वाट ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट तुमच्याकडे आत्मविश्वास असायला हवा हा बॉल आणखीन एका मागोमागे पथ्याच्या बंगल्याप्रमाणे ही लढखडली आहे खेळाडू बाद होत आहेत एका मागोमागे खेळाडू बाद होत असताना ही जी एनर्जी आहे ना फार महत्वाची राहते कारण अगदी सुरुवातीलाच कर्णधाराने प्रत्येकाला ताकीद दिली आहे ज्याच्या मुखातून टाळ्या आणि ज्याच्या हातातून टाळ्या वाजणार नाही ज्याच्या मुखातून शिट्टी येणार नाही आवाज येणार नाही त्याला घरी पाठवलं जाणार प्रथमेशला पाहिलं ना तर मला रोहित शर्माची आठवण येते गार्डन में कोई घुमेगा नहीं त्याच्या पुढची लाईन तुम्ही कंप्लीट करा कारण प्रथमेशने आधीच ताकीद सर्वांना दिली आहे धावफलकावरती धावा ते एकंदरीत 11-5 खेळाडू झाले 3 षटकांचा खेळ संपलाय 11 धावा धावफलकावरती मेडनवर एक एक्स्ट्रा रन पाहायला मिळाली होती प्रथमेश हलक्या हाताने सिंगल इथे प्राप्त होईल कर्णधार असाच असायला हवा की स्वतः ज्या वेळेला 100% कमिटमेंट देईल एनर्जेटिक परफॉर्मन्स देईल त्यावेळेला संघ परफॉर्मन्स करतो एबी परफॉर्मन्सचा परफॉर्मन्स चांगला झाला नाही बॅट पॅचला त्यांना सामोरं जावं लागलं हलक्या हाताने खेळतात इथे मात्र महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली आहे काकाच्याकडे आणखीन एक खेळाडू बाद प्रथमेशचा ना थाट काहीसा निराळा आहे या गोलंदाजाचा काहीसा वेगळा आहे थाट त्याने फलंदाजांची लावली वाट एका मागोमागे खेळाडू होतात बाद 12 धावा धावफलकावरती आहे 6 फलंदाज तंबूच्या आतल्याला परतले हलक्या हाताने हे क्रिकेट सुरुवातीपासूनच व्हायला हवं होतं मला आठवतं ज्या वेळेला 2006 साली क्रिकेटमध्ये T20 क्रिकेट आलं ना त्यावेळेला हर्षा उगलेने सहजच विचारलं होतं सचिन तेंडुलकरला T20 क्रिकेट तू कसा घ्यायची 120 बॉल असतात सचिन तेंडुलकर म्हणाला प्रत्येक बॉलवरती सिंगल घ्यावी जर का आपण 100 बॉलवरती 100 सिंगल घेतल्या 20 चेंडू खराब मिळणारच आहे धावफलकावरती धावा 13-6 खेळाडू झाले बाद शेवटच्या षटक प्रगतीपथावर हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळतात जरूर परंतु शेवटच्या षटकामध्ये आकाशकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल आकाश शेवटच्या षटकामध्ये बॅटिंगसाठी आलेला बॅटर हा नेहमी दांडपट्टा फिरवणाराच असायला हवा परंतु गोळा करणाराच असायला हवा आणखी एक चेंडू जिथे मात्र सिंगल घेऊन गेला 14 धावा धावफलकावरती पूर्वार्धाच्या सत्रातील शेवटचा बॉल पूर्वार्धाच्या सत्रातील फर्स्ट इनिंग इथे कंप्लीट होईल या बॉलवरती केवळ 14 आल्या सुरुवात इतकी दमदार केली होती एबी परफॉर्मन्स टीमने पहिल्या षटकामध्ये 9 आल्या दुसऱ्या षटकामध्ये 1 तिसऱ्या षटकामध्ये 1 आली आहे केवळ हा चेंडू इथे सिंगल देऊन जाईल पूर्वार्धाचा खेळ संपला 15 धावा
मध्ये करण्यात आले सेट. 16 रनचं टार्गेट इथे SN बॉईज या टीमच्या अगेन्स्ट सेट करण्यात आलाय. सुपर 8 मध्ये मॅच नंबर 2 आपण पाहतोय जी टर्फ 2 वरती खेळवली जाते. नेक्स्ट मॅच ही आपण आमंत्रित करतोय सचिन के स्ट्रायकर आणि टीम युनियन. टर्फ 2 वरती मॅच होईल का टर्फ 1 वरती अभिषेक आपल्यापर्यंत पोहोचवेल त्याआधी टॉस साठी टर्फ 2 वरती होईल पुढच्या मॅचेस. सचिन के स्ट्रायकर टीमचा कॅप्टन सचिन के स्ट्रायकर टीमचा कॅप्टन आणि द युनियन टीम युनियन. टर्फ 1 ही शेवटची मॅच चालू आहे. टर्फ 1 क्लोज होईल. पुढच्या संपूर्ण मॅचेस टर्फ 2 वरती होती. त्याकरिता टॉस साठी या सचिन के स्ट्रायकर टीमचा कॅप्टन. चला क्षेत्ररक्षण मध्ये शोधून घ्या. सुपर 8 मध्ये आपण आहोत आणि मॅच नंबर 2 आपल्या समोर. एकत्रितपणे काहीशी टीम मीटिंग्स टीम हडल्स होत असताना पाहायला मिळाल. काही काळ एकत्रित येऊन योजना आखल्या गेल्या पुढे काय करायला हवं कारण लक्ष छोट्या 16 धावसंख्येचा करायचा. 5 लाख 24 चेंडू आणि 16 धावा हे माफक लक्ष आहे. परंतु क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कोणतेही लक्ष यशाची कदापि हमी देत नसतं. ही बाब तितकीशी सत्य आहे. अनेक वेळेला आपण पाहिलं लो स्कोरिंग मॅचेस तितक्याच्या महत्वाच्या होत असताना पाहायला मिळत आहे. कोणी विचार केला होता साऊथ आफ्रिका संघ फायनल मध्ये चला काही करा भारतीय संघाकडून परास्त होईल. 30 बॉल 30 धावा साऊथ आफ्रिका संघाला होणार नाही असं कोणाला वाटलं होतं. क्रिकेटचा खेळ आहे. कधी रंगाला राजा आणि राजाला रंग बनवेल ना खेळ याचा मात्र नेम नाही. अनेक वेळेला आम्ही असंही म्हणतो की सरडा क्रिकेट आणि राजकारण कधी आपला रंग बदलेल याचा मात्र नेम नाही. प्रथमेश स्ट्रायकर मध्ये आहे एका बाजूला प्रथमेश साधे आणि प्रथमेश वाघे यांना आपण पाहतो. हलक्या हाताने सेन्सिबल दडपण घ्यायचं नाही आणि आलेलं दडपण झुगारून लावत असताना आपल्या संघाला विजय पताका फडकवायचा त्याकरिता हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. परंतु अगदी त्याच वेळेला पहिलं षटक याचा हा बॉल इथे डावीची गती पंचाने अपील करण्यात येते. खेळाडू इथे मात्र बाद होतोय हिट विकेट स्वरूपामध्ये. हिट विकेट स्वरूपामध्ये प्रथमेश बाद होत असताना आजच्या दिवसामध्ये आणि स्पर्धेमध्ये पहिला खेळाडू हिट विकेट स्वरूपामध्ये बाद झालाय. रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तर क्रिकेटमध्ये जी काही नीसला रोहनने जे काही पॅड्स मांडलेत नाही इम्पॉर्टंट आहे. कारण टर्फ क्रिकेटमध्ये आपण स्ट्रोक प्ले करत असताना किंवा क्षेत्ररक्षण करत असताना असायलाच हवे सेफ्टी गार्ड. हलक्या हाताने रोहनच्या बॅटमधून एक सिंगल आले अकाउंट त्याने ओपन केले ऑफ द मार्क मात्र पाहायला मिळाला. 2 धावा फलकावरती 16चा पाठलाग करायचा आहे. 21 बॉल आणि 14ची आवश्यकता. प्रथमेश हलक्या हाताने ऑन साईडला एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पहा हलगर्जीपणा निवडली आणि या कारणास्तव कोणतीही गडबडी घाई गोंधळ करायचा नाही. या कारणास्तव दोन्ही खेळाडू संयमाने खेळत असताना पाहायला मिळतात. ती एकेरी धाव इथे पुन्हा एकदा प्राप्त होती. 4 धावा फलकावरती 16चा पाठलाग करत असताना तिथे फलकावरती 4 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ संपलाय.
1 क्लोज होईल किंवा जर वेळ असेल तर ती मॅच खेळवली जाईल. आत्मविश्वासाने क्षेत्ररक्षण करावं लागेल. आत्मविश्वासाने तो परफॉर्मन्स दाखवावा लागेल. ही परफॉर्मन्स या टीमला हलक्या हाताने इथे खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंचांकडे अपील करण्यात येते. आत्मविश्वासात असायला हवा. कॉन्फिडन्स बरा परफॉर्मन्स करावा लागेल. ही परफॉर्मन्स या टीमला. हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा आला. 4 धावा दाबोलकावर्गीय आहेत. 12ची आवश्यकता येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ शेष आहे. आत्मविश्वास एबी परफॉर्मन्सने दाखवायला हवा. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, फोन पे लोन और लोन पे फोन मिलता है. आत्मविश्वास एक ऐसी चीज है जो गूगल के प्ले स्टोर पे डाउनलोड नहीं की जा सकती. तो आत्मविश्वास चांगला दाखवावा लागतो आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी मेहनतीची जोड तितकीशी असावी लागेल. त्याला गोलंदाजी मार्क होती. रोहन जाधव आणि प्रथमेश वाघे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुढचा चेंडू हलक्या हाताने बॅटची आतली कडा घेतली. चायनीज कट, रुबी कट, शोषांकी क्षेत्र, रन्स फेल इथे एकेरीच्या मदतीने 5 धावा दाबोलकावर्गीय. 17 बॉल 11ची गरज. 17 चेंडू आणि 11 धावा. रोहितची गोलंदाजी ही वैविध्यपूर्ण जी मात्र पाहायला मिळाली. पुढचा बॉल रोहित हलक्या हाताने आणखी एक चांगला फटका इथे पाहायला मिळाला. एक सिंगल इथे प्राप्त होते. फिजिकल फिटनेस तितकीशी इम्पॉर्टंट राहते. रोहितकडे पाहिल्यानंतर त्याच्या हातावरती असणारे टॅटू जे मात्र क्रिकेटर लोकांची आठवण करून देतात. विराट कोहलीच्या शरीरावरती अनेक टॅटू. त्याच वेळेला फिजिकल फिटनेस ही विराट कोहलीची तितकीशी महत्वाची, जी प्रथमेशकडे पाहिल्यानंतर अनुभव त्याचाही येतो. हा फलकावरती त्या 6 खेळाडू झाला. तो ईशान किशन असा एकमात्र खेळाडू ज्याच्या हातावरती साईबाबांचे टॅटू आहे आणि तो नेहमी म्हणतो माझ्या मॅचेस जे आहेत ती यांच्या भरोशावरती चालतात. हलक्या हाताने खेळलेला हाफ स्ट्रोक इथे 1 रन मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या विधावून पोहोचेल. इथे 7 धावा दाबोलकावर्गीय आहेत. विजयासाठी 9ची गरज आहे. 15 बॉलचा आधुनिक खेळ शेष आहे. एखादी विकेट या मॅचला तडका आणून देईल. एखादी विकेट जर का इथे प्राप्त केली तर मॅच मध्ये कमबॅक करेल. ही परफॉर्मन्स तो परफॉर्मन्स व्हायला हवा. अद्याप झालेला नाही आहे. आत्मविश्वास दाखवावा लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा येतोय. रोहितची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रित बंद आहे जरूर, परंतु इथे कोंडी फोडणंही गरजेचं आहे. 14 चेंडू आणि 9ची आवश्यकता. 14 चेंडू आणि 9ची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती रोहनला आपण पाहतोय. रोहन जाधव हलक्या हाताने रूम बनवला, जागा बनवली, स्वतःला ऍडजस्ट केलं आणि हलक्या हाताने उजव्या सीवरती येणाऱ्या बॉलला केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 8 धावा दाबोलकावर्गीय आहे. 8 धावा दाबोलकावर्गीय. खेळ पुढचा बॉल पुढे सरसावला. पुढ्यात आलेला बॉल मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. हे धारीच की केवळ एकदा प्रथमेशने दाखवलंय. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. 8 धावा दाबोलकावर्गीय. 12 बॉल 8ची गरज. 12 बॉलमध्ये 8 म्हणतात. 12 बॉलमध्ये 8ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 8 धावा दाबोलकावर्गीय आहेत. 12 बॉल 8ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. चला घाई करा. टर्फ वरती आपण आहोत. टर्फ क्रिकेट वरती मॅचेस साठी ना एक लिमिटेड वेळ दिली जाते आणि त्याच कालावधीमध्ये मॅचेस कम्प्लीट व्हायला हव्या. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाज विवेक यादव याला पाचारण करण्यात आला. गोलंदाजी मार्क होती विवेकला आपण पाहतो. रोहन जाधवचे जे शेजारी होते ते थोडेसे दूर आता मात्र पाहायला मिळत आहे. एक शेजारी वाढलाय त्याचा. हलक्या हाताने ऑन साईडला केवळ इथे दिशा देत असताना सिंगलने आत्मविश्वासी वाढेल आणि धावफलकी. हाच प्रयत्न इथे रोहन जाधवचा पाहायला मिळतोय. विवेक यादव पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळेल. हलक्या हाताने पहा चेंडूला पडू दिलं. चॉप केलं. उजव्या बाहेर होता हा बॉल आणि डेट होणाऱ्या या बॉलला हलक्या हाताने किरवळ दिशा दिली. स्वाईप
केला जाऊन एखादा ATM मध्ये गेल्यानंतर एखादा क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाईप करावा ना त्या स्वरूपाने इथे स्वाईप केला सिंगल प्राप्त करतोय. प्रथमेशच्या गोलंदाजीतील नजाकतचा हातीचा तो वापर करत असताना पाहायला मिळालेला नाहीये. 11 धावा धापलकावरती आहेत. 5 ची गरज आहे या मॅच मध्ये. 9 बॉल आणि 5 ची गरज. 7 बॉल आणि 5 धाव 6 धावसंख्येवरती नॉकआउट करतोय प्रथमेश वाघे. संघाची धावसंख्या 11. एक खेळाडू बाद. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक हे पुरस्कार देखील आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर. क्षेत्ररक्षणासाठी काहीसे वेगळे पैलू टाकावे किंवा रणनीती बनवायला हव्या. रोहित सरोवर जिथे चर्चा करतोय तो विवेक यादवला आपण पाहतो. देवाचं दर्शन आणि मित्राचं मार्गदर्शन ते फार महत्वाचं राहतं आणि इथे मित्राचं मार्गदर्शन घेतलं विवेक यादवने. तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. 11 धावा आहेत का धावफलकावरती. एसएन बॉईजच्या खेळामध्ये थोडंसं टेन्शन वाढलंय की काय. टाळ्या थांबल्या. पुढे साचावला असताना बाटणे केला. क्षेत्ररक्षक आहे खेळाडू इथे बाद. या सामन्याला तडका दिलाय. खेळाडू क्रमांक होत असताना इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. खेळाडू बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथूनही मॅच बनू शकते. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पुढचा बॉल. 11 धावा धावफलकावरती असताना 2 खेळाडू बाद झाले. 8 चेंडूचा खेळ शेष आहे. 5 धाव संख्येची गरज. 7 बॉल आता मात्र 5 ची गरज. विवेक यादवने काहीतरी मेसेज दिलाय की काय एसएन बॉयज टीमला रुको जरा सबर करो असाच म्हणाला असेल तो. कारण मॅच अजून खूप काय बाकी आहे. क्रिकेटचा खेळ आहे. क्षणार्धामध्ये पारडं बदलतं आणि किनेक चेंडू निर्धाव स्वरूपाचा 6 गेंदे. अब जीत के लिए जरूरत है 5 रनों की. 6 चेंडू आणि 5 धावा. 6 चेंडू आणि 5 ची गरज. टेन्शन पाहायला किती आहे. ही मॅच क्रिटिकल मुवमेंट आली आहे. याचं क्रुशियल मुवमेंट वरती येऊन सामना पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 16 ची आवश्यकता असणारी ही मॅच असं वाटलंच नव्हतं की इतकी जवळ येईल. परंतु शेवटच्या 6 बॉल वरती आली. एबी परफॉर्मन्स टीमला तो परफॉर्मन्स दाखवावाच लागणार आहे. जो परफॉर्मन्स विवेक यादवने केला. विवेक यादव आला 3ऱ्या षटकामध्ये. तो आला, तो आनंद घेऊन आला. प्रतिस्पर्ध्याचं विकेट घेऊन गेला आणि कमबॅक करून घेऊन गेला. 11 धावा धावफलकावरती 2 खेळाडू झाले ते बाद. विजयासाठी 6 चेंडू आता मात्र 5 ची गरज. एबी परफॉर्मन्सच्या खेळण्यामध्ये आता आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असेल. त्यांना ठाऊक आहे ही मॅच आपल्याकडे झुकू शकते. झुकता है जमाना झुकाने वाला चाहिए. मैदानाच्या आतमध्ये एबी परफॉर्मन्सनेही तोच परफॉर्मन्स केलाय. शेवटच्या मुवमेंटला त्यांनी कमबॅक करत असताना पाहायला मिळतात. 11 धावा धावफलकावरती 2 खेळाडू जे बाद झाले विजयासाठी. येणारे चेंडू आहेत ते तुमच्याकडे 6 बॉल 5 ची गरज. गोलंदाजी मार्क होती अखिलेश. 5 बॉल आता मात्र 6 ची आवश्यकता असताना 6 चेंडू आणि 5 ची गरज असताना व्हाईट बॉल आलाय. व्हाईट +1 अशा धावा मिळतील त्या 2. 6 चेंडू 3 ची गरज. 6 चेंडू आणि 3 धावा. 6 बॉल 3 ची गरज. हा बॉल इथे मॅच फिनिश केली आहे का. पंचांचा इशारा. धावा मिळतील इथे त्या 2. इक्वल मॅच इक्वल. सुपर 4 मध्ये अगदी थाटात एसएन बॉईज दाखल होत असताना पाहायला मिळते की काय. प्रत्येक खेळाडू एसएन बॉईज टीमचा म्हणाला होता प्रथमेशला वादळात अडकलेली नाव रे तिला किनारी राव रे. आणि या खेळाडूने या वादळात अडकलेल्या नौकेला किनारी लावलंय की काय. कारण येणारे बॉल आहे तुमच्याकडे 5 बॉल आता मात्र 1 ची गरज. 5 चेंडू आणि 1 धावा. 5 चेंडू आणि 1 ची गरज या मॅच मध्ये. हलक्या हाताने मॅच जिंकवली आहे. तो लढला, तो एकट्याने लढला आणि प्रतिस्पर्ध्याच्या हातातोंडाशी आलेला घास त्याने हिसकावून आणला. तो प्रथमेश इथे मॅच इथे जिंकून देतोय.
टीम ब्लॅक फायर. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये यायला हवं आणि संपूर्ण स्क्वॉड घेऊन आपण उपस्थित व्हा. ब्लॅक फायर टीम चला वेळ जास्तीचा व्यतीत करू नका. इथून पुढे अजूनही 5 मॅचेस बाकी आहेत आणि तर नंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन. या सगळ्याला वेळ जास्तीचा आपल्याकडे नाही आहे. चला लक्ष वेधून टर्फ वनला मॅच लवकर संपवायची आहे. टर्फ वन मदनजी देशमुख सर मी लक्ष वेधेन कारण 6 वाजेपर्यंतचा तिथला वेळ होता. वेळ जास्तीचा झालाय. ध्यान दो टर्फ वन 6 बजे तक का समय था हमारे पास. ज्यादा टाइम हो चुका है, कृपया जल्द से जल्द मैच खत्म कर दीजिए. टर्फ वन ब्लॅक फायर टीमचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. टॉस जिंकला या मॅचचा युवा के फारूक टीमने. यस अंपायर मी दोन्ही टीमचं लक्ष वेधेन. अंपायरचं लक्ष वेधेन की DRS कॉल करू शकता, अवेलेबल आहे. DRS कॉल अवेलेबल आहे. सामन्याला सुरुवात ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आघाडीचे बॅटर नवीन आणि मुकेश. पहिला चेंडू देऊन आदित्य. पहिला बॉल सामन्याला सुरुवात. फुलबाग फारूक टीम मागील 2 वर्षाचे विजेते आहेत. पहिला चेंडू जो मात्र खाली राहिला. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एक वेगळी शैली आहे आदित्यच्या गोलंदाजीची कारण चेंडू टाकत असताना त्याची शैली काहीशी निराळी पाहायला मिळाली. चांगल्या टप्प्यावरती तो बॉल हातात असताना पाहायला मिळतो. फलंदाजांचे वैभव ओळखणं महत्वाची बाब काय राहते क्रिकेटच्या पुरुष क्षेत्रावरती. फलंदाजाचे कमकुवत उभे ताकदवान उभे याचा अभ्यास करायला हवा. हा बॉल पहा हलक्या हाताने ताकूडला येत असताना बॅटचा फेस ओपन केला आहे. केवळ दिशा दिली. सॉफ्ट हँडने केलेला बॉल. रन्स प्राप्त होती ती. संघाची धावसंख्या 2 धावा धावसंख्यामध्ये आहे. गोवा के फारूक टीम ने टॉस जिंकला है. दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. पुढचा बॉल गोलंदाज फुलात हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. हे क्रिकेट महत्वाचं नाही कारण मॅच चालू ठेवायलाच हवी. मागील मॅच मध्ये जिथे आपण जो एक दांडगा परफॉर्मन्स जो पाहायला मिळाला हेवी परफॉर्मन्स टीम कडून शेवटच्या षटकापर्यंत ते मॅच उत्तरार्धामध्ये घेऊन गेले परंतु पूर्वार्धामध्ये रन्स गोळा केल्या नाही. पुढचा चेंडू यावेळेला गॅप मध्ये खेळलाय. इनटू द गॅप खेळलेला हा क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह जो मात्र इथे पाहायला मिळाला. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतात. 5 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन नवीनने चांगल्या दर्जाची बॅटिंग केली आहे. पुढचा बॉल घेऊन आदित्य पुन्हा एकदा सज्ज होईल. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या बाहेर आणखी एक चेंडू इथे कट केला. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. आदित्य आणि त्याच्या अगेन्स्ट मुकेश. पुढे सरसावला अटॅक केला. हा बॉल पॉवर प्लेचा उपयोग करण्याचा प्रयत्न इथे केला जरूर परंतु एक सिंगल वेगाने कंप्लीट करण्यात येते आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 7 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती. सुरुवात दमदार वजनदार शानदार दर्जेदार होत असताना बॅटिंग करणारी टीम इथे ब्लॅक फायर या टीमच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावरती आहेत. महेंद्रसिंग धोनी याच्या जर्सी नंबर 7 पाहायला मिळाला आणि आजच्याच दिवशी महेंद्रसिंग धोनीने त्याच वेळेला सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती स्वीकारली होती. आजच्या दिवशी सायंकाळी 7 वाजता धावफलकावरती धावा इथे मात्र पाहायला मिळतात. त्या 7 पुढचा बॉल इथे 6 चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल वेगाने कंप्लीट करण्याचा प्रयत्न होतोय. यस
इथे कॉल करण्यात आला DRS चा डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येतोय. DRS कॉल रेफर करण्यात आलाय थर्ड अंपायर कडे. डिसिजन पेंडिंग आहे, निर्णय प्रलंबित आहे. कोणता खेळाडू बाद की नॉट आउट, रन्स येईल की नाही, धाव गोळा केली जाईल की नाही, जी सुरुवात केली आहे तसा शेवट व्हायला हवा आणि तसा प्रदर्शन इथे होणं गरजेचं राहील.
इथे त्याला हात खोलावा लागतील. 8 बॉल 9 धावसंख्येवरती तो नॉकआउट आहे. पुन्हा एक डाऊन साईडला हलक्या हाताने केलं. रेसिंग इथे प्राप्त झाली आहे. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली दिनेश शेट्टीने. त्याला ठाऊक होता जर का वेळ मिळाला तर वेळ प्रसंगी आपण दुसरी धाव देखील कंप्लीट करू शकतो. त्यासाठी तो वेगाने धावला होता. संघाची धावसंख्या धावफलकावरती त्या 14 खेळाडू बाद. थेट यष्टांचा वेध. नजर हटी, दुर्घटना घटी. टिपळाची बाद. एक सिंगल इथे प्राप्त केली आहे. संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती 2 खेळाडू झाले ते बाद. प्रोटेक्टेड स्कोर 22 धावापर्यंत मधून मारता येईल या करण अंडरने धावा गोळा केला तर. आणखी एक चेंडू आडव्या बॅटने ऑन साईडने इथे खेळला. सिंगल प्राप्त होईल. एकेरी दुहेरी धावा आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये प्रणय घेत असताना प्रणय गोसावीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संघाची धावसंख्या 16 हलक्या हाताने पुन्हा एकदा सिंगल प्राप्त केली आहे. संयम तर दाखवला परंतु जोखीमही पत्करली आहे. 17 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. प्रयत्न चांगले करावे लागतील. जोखीम घ्यावीच लागेल. घाबरून येथे चालणार नाहीये कारण दुर्भाग्य फाडूस टीमने अद्याप 2 पर्व मागील जिंकलेले आहेत. 6 पर्वामधील 2 सीझन मागील जर का आपण 5वं आणि 4थं सीझन पाहिलं तर विनर टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, जो डर गया ना वो अपने घर गया, जिसने रखी ना हिम्मत वो कुछ कर गया. 17 धावा धावफलकावरती 70. स्वप्नील पहिला चेंडू पुढे ससावला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. नवीनने आपले इरादे स्पष्ट केलेत. आता मात्र त्याची देहबोली त्याची बॉडी लँग्वेज सांगते मोठे फटकेच मी खेळणार आहे. सिंगल इथे प्राप्त करणार आहे. आणखी एक चेंडू इथे एक धाव घेऊन जाईल. संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावा या स्पर्धेमध्ये आणि या टर्फ नंबर 2 मध्ये डिफेंड झालाय. हा चेंडू खेळामध्ये इथे मात्र पाहायला मिळतो. सिंगल घेण्याचा प्रयत्न. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. दुर्भाग्य फाडूस टीमचा एक धासू परफॉर्मन्स आणि फाडू परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. काय परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून अद्याप होतोय. 18 धावा धावफलकावरती 3 खेळाडू झाले. यष्टांचा वेग. आणखीन एक खेळाडू त्रिफळाची बाद. गोलंदाजाने ज्या वेळेला संघावरती अडचणी आल्या, संकट आले, त्या वेळेला तो उभा राहिला आणि लीडरपणे गोलंदाजी केली आहे. 18 धावा धावफलकावरती 4 खेळाडू जे बाद झालेत. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावफलकावरती 18 4 खेळाडू झाले ते बाद. पुढचा चेंडू पाठपुढल्या समोरच्या दिशेने खेळले. रन्स इथे 1 तर निश्चितच मिळेल.